नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपले व्हिडिओ मागील 17 दिवसापासून बंद होते। त्याचं कारण म्हणजे माझ्या आईची तब्येत जी आहे ही थोडीशी सिरियस होती, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काय जे आहे हे आपण टाकले नाही। तर मित्रांनो, आज दिनांक 5 ऑगस्ट 2025। तर हा आपला आहे RVSM 1210 सोयाबीनचा प्लॉट। 4.5 फुटाच्या बेडवर 3 लाईनचा आपण हा जो प्रयोग आहे हा केलेला आहे। आणि याच्यामध्ये आज रोजी या प्लॉट झालेले आहेत 50 दिवस। RVSM 1210 ही थोडीशी लवकर येणारी व्हरायटी आहे, म्हणजे 50 दिवसामध्ये संपूर्ण जे आपण फ्लॉवरिंग म्हणतो हे संपूर्ण बंद झालेली आहे। आणि याला वादी म्हणतो आपण, ते हे वादीला सुरुवात झालेली आहे। बघू शकता, ही लवकर येणारी व्हरायटी आहे। साधारण 90 दिवसामध्ये हा प्लॉट कापणीला येईल, कारण की याचे संपूर्ण जे फूल जे म्हणतो आपण हे शेंगामध्ये रूपांतर झालेले आहेत, बघू शकता। आणि आपण बरेच दिवस शेतात आलो नव्हतो, त्याच्यामुळे याची जी आपण काळजी म्हणतो ही व्यवस्थितरित्या घेऊ शकलो नाही। आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल काही भागामध्ये अळीनं खाल्लेलं आहे, काही भागामध्ये थोडंसं तण म्हणता येईल, नालीमध्ये ही जी शेपू गोद म्हणतो ही मेलेलं नाही, तर हे थोडंसं नालीमध्ये वाढलेलं आहे। वरच्या भागात नाही, परंतु नालीमधला जो भाग आहे त्याच्यामध्ये थोडंसं तण याच्यामध्ये दिसते। जे आपण वेळोवेळी काळजी घेत असतो फवारणीमध्ये, ते सुद्धा आपल्या फवारणी लेट झालेले आहेत। फक्त याच्यामध्ये 2 फवारे आपले झालेले आहेत। त्याच्यामध्ये पहिली फवारणी आपण 20व्या दिवशी घेतली होती, त्याच्यामध्ये प्रोपेक्स सुपर रोको 28-28 आणि मायक्रोन्यूट्रंट। त्याच्यानंतर आपली दुसरी फवारणी जी असते, जे की आपण 30व्या दिवशी घेत असतो, ज्याच्यामध्ये आपण आलिका आणि BSFचे पॉलिराम सोबत 1261 ही आपली दुसरी फवारणी असते। परंतु दुसरी फवारणी आपली याच्यामध्ये झाली नाही, डायरेक्ट आपण साधारण 42व्या दिवशी याच्यामध्ये आपली फवारणी झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे BSF कंपनीचे प्रॅक्झर। त्याचबरोबर पिकाची वाढ काय आपल्याला एवढी वाटली नाही, कारण की सतत जे उगाड म्हणतो आपण, त्याच्यामुळे पिकाची वाढ माझ्या हिशोबाने व्यवस्थित आणखी झाली नाही। तर त्याच्यामध्ये आपण BSF कंपनीचे प्रॅक्झर घेतलेलं आहे। त्याचबरोबर आदामा कंपनीचे बॅराझाईड हे कीटकनाशक घेतलेलं आहे। त्याचबरोबर फ्लावरिंग स्पेशल हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे। आणि आज आपण आल्याबरोबर या इथं सकाळी लवकर येऊन हे स्प्रिंकलर चालू केलेले आहेत, कारण की जमिनीला थोड्याशा भेगा म्हणतो आपण हे त्या ठिकाणी आपल्याला जाणवत होत्या। आणि पिकाला पाण्याची गरजसुद्धा आहे। तर आपण 2 पाईपवर 1 नोझल हे 5 तास पाणी या ठिकाणी देत आहोत। बघू शकता, इकडून एक स्प्रिंकलर आहे, या बाजूने एक लावलेली आहे, आणि हे संपूर्ण मोबाईलवरून आपण चालू करत असतो। आता मागे हे स्प्रिंकलर आपण मजुराने सुद्धा चालू केलं असतं, परंतु थोडासा मोटरचा जो प्रॉब्लेम आहे तो याच्यामध्ये होता, त्याच्यामुळे आपण मजुराने पाणी देऊन घेतलं नाही। कारण की मजुराला एवढं कळणार नाही त्याच्यामध्ये की जो मोटरचा प्रॉब्लेम होता केबलचा, तो प्रॉब्लेम मजुराला कळत नव्हता। त्याच्यामुळे आपण स्वतः संपूर्ण हे दुरुस्त करून आज याला पाणी आपण चालू केलेलं आहे। तर मित्रांनो, आतापासून म्हणजे आजपासून आपले व्हिडिओ जे आहेत ते कंटिन्यू या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील। तर बघू शकता, प्लॉटची कंडिशन या पद्धतीची आहे। 2 फवारण्यामध्ये या पद्धतीचा हा प्लॉट आहे। अर्ली व्हरायटी आहे ही, पांढरे फुलं येतात त्याला, संपूर्ण शेंगामध्ये झालेलं आहे रूपांतराचं। 3 दाणे आणि 4 दाण्याची शेंग आहे। या ठिकाणी आपण पाणी लावलं होतं शिफ्ट। RVSM 1210